नमस्कार मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागच्या व्हिडिओमध्ये आलेल्या कमेंट्सनुसार सर चक्रवाढ व्याज घ्या, गणितामधला हा सगळ्यात अवघड टॉपिक आम्हाला वाटतोय आणि या टॉपिकला सॉल्व्ह करायला बराच वेळ लागतोय, असे काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. चला, हे देखील चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतो. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, सुरुवातीलाच सांगतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणताच फॉर्म्युला वापरण्याची गरज पडणार नाही. नेमकं चक्रवाढ व्याज काय असतं, चक्रवाढ व्याजचे प्रश्न हे सेकंदात सॉल्व्ह होतात का, आज तुम्हाला याचा प्रत्यय येईल. आणि विशेष म्हणजे विचारलेले प्रश्न या अगोदर ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून देणार. म्हणजेच इथं असं व्हायला नको बोलायचा भात आणि बोलायची कढी, लगेचच प्रूफ सुद्धा मी तुम्हाला बाजूला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत लेक्चर नक्की करा आणि लेक्चर कसं वाटलं हे शेवटी लेक्चर झाल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला सुरू करूया सुंदर असा टॉपिक ज्याचं नाव आहे चक्रवाढ व्याज. आणि इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरणार नाही, पूर्णपणे कन्सेप्टने जाणार आहोत. मग आता जर चक्रवाढ व्याज काय असतं, आम्ही पहिल्यापासून शिकत आलोय. चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर जे व्याज लागतं त्याला आपण चक्रवाढ व्याज असं म्हणतो, बरोबर आहे. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मध्ये कोणकोणत्या गोष्टी साम्य असतात. चक्रवाढ व्याज मध्ये ज्या गोष्टी आहेत, जे फॅक्टर्स आहेत तेच सरळ व्याज मध्ये आहे. जसं मुद्दल, दर, मुदत आणि नंतर व्याज, याच गोष्टी चक्रवाढ व्याज मध्ये सुद्धा आहे. मग बेसिक फरक कुठे आहे एकदा समजून घेऊ. जर मी तुम्हाला म्हटलं एक ठराविक मुद्दल आहे 1000 रुपये, ठीक आहे, एक मुद्दल आपण कन्सिडर करूया जी असणार आहे 1000 रुपये आणि व्याजाचा दर जो आहे तो आहे 10%. तर 2 वर्षांमध्ये मिळणारा चक्रवाढ व्याज किती हे आम्हाला विचारण्यात आलेलं आहे किंवा असं आम्हाला विचारलं जाऊ शकतो. तर पहिल्यांदा सरळ व्याज काढूया. तर आम्ही कसं कॅल्क्युलेट करतो, सर सरळ व्याज जर काढायचं असेल दरवर्षी 10% अशा हिशोबाने आम्ही काढणार. मग दरवर्षी 10% जर विचार केला, 1000वर 10% जर काढले तर पहिल्या वर्षी 100 रुपये व्याज लागणार आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा किती रुपये व्याज लागणार, 100 रुपये व्याज लागणार. असं आम्हाला दुसऱ्या वर्षी सुद्धा 100. मग एकंदरीत जर सरळ व्याज मोजलं तर आम्हाला लक्षात येतंय सरळ व्याज किती आहे, 200 रुपये आहे. अशा प्रकारे आपण सरळ व्याज काढतो, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. मग आता चक्रवाढ व्याज नेमकं काय असणार आहे. चक्रवाढ व्याज जर इथे विचार केला, इथे व्याजावर व्याज असतं, इथे व्याजावर व्याज असतं. म्हणजे पहिल्या वर्षी असलेला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा सारखाच असतो, बरोबर आहे. मग आता इथे जर पहिलं 10%नं पहिल्या वर्षी जे काही लागणार ते असणार आहे 100 रुपये. हे आहे आमचं पहिल्या वर्षी. बरं, दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज किती असणार, काही लोक म्हणतील 100 रुपये. नाही, इथे गडबड होते. दुसऱ्या वर्षी जे चक्रवाढ व्याज असणार आहे 1000 रुपयावर 10% म्हणजे 100 रुपये तर आम्हाला लागणारच आहे, प्लस 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 पुन्हा दुसऱ्या वर्षी जे काही लागणार हे फक्त मुद्दलावर नाही लागणार तर व्याजावर देखील लागणार. तर पहिल्या वर्षीचा जे व्याज होता 100 रुपये त्याचे 10% म्हणजे हे 10 रुपये. तर असं एकंदरीत हे दुसऱ्या वर्षी लागणारं व्याज असेल. कळालं का मित्रांनो. बघा, 100 रुपये हे मुद्दलावर आहेत परंतु हे 10 रुपये आले कुठून, पहिल्या वर्षीचं व्याज. मग एकंदरीत जर याची बेरीज केली ही आम्हाला भेटते 210 रुपये. म्हणजे सरळ व्याजपेक्षा चक्रव्याज आम्हाला हा कधीही एका वर्षापेक्षा जास्त असेल तर चक्रवाढ व्याज ही सेम म्हणजे जास्त असेल सरळ व्याजापेक्षा. मग ही जास्त का असेल, कारण या ठिकाणी व्याजावर व्याज लागतंय, या ठिकाणी व्याजावर व्याज लागतंय, याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. आता काही लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की सर हे तर आम्ही पहिले पाहिलंय पण याला सॉल्व्ह करायचं, फॉर्म्युला टाकायचं वेळ लागतोय, याला शॉर्ट ट्रिक्स आहे. पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या, शेकडेवारीमध्ये तुम्ही लोकसंख्यांचे जे प्रश्न पाहिले असतील ना, लोकसंख्यांचे प्रश्न म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चक्रवाढ व्याजच आहे. अरे सर आता चक्रवाढ व्याजवरून तुम्ही लोकसंख्यांकडे का बरं चाललात, कारण सांगतो. आता या प्रश्नाला आपण लोकसंख्येच्या हिशोबाने सॉल्व्ह करूया. लोकसंख्येच्या हिशोबाने म्हणजे कसं, एका गावाची लोकसंख्या 1000 होती, दरवर्षी लोकसंख्या 10%ने वाढते, तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती असेल किंवा 2 वर्षानंतर लोकसंख्या कितीने वाढणार, बरोबर आहे ना. आता लक्ष द्या, तुम्ही या प्रश्नाला कसं करता, एका गावाची लोकसंख्या 1000 होती, पहिल्या वर्षी लोकसंख्या 10%ने वाढली म्हणजे 110% असे आपण म्हणतो.
दुसऱ्या वर्षी सुद्धा 10% लोकसंख्या वाढली. या वाढलेल्याचे 10% म्हणजे पुन्हा याच्यावर 110% लागणार. हे बरोबर आहे. चला याला आपण सॉल्व्ह करूया. 1 2 3 4 1 2 3 4 11 गुणिले 11 121 आणि पुढचा 0 म्हणजेच 1000 असलेली लोकसंख्या 2 वर्षानंतर 1210 होणार. एकंदरीत लोकसंख्या कितीने वाढलेली दिसते? एकंदरीत लोकसंख्या 210 ने वाढलेली दिसते आणि इथं चक्रवाढ व्याज सुद्धा 210च होता. ध्यानात येत आहे मला काय सांगायचं? यावरून आम्हाला असा निष्कर्ष काढता येईल की आपले जे काही लोकसंख्यांचे प्रॉब्लेम होते, जे काही क्वेश्चन्स होते ते सेम आहे. कशासारखे? चक्रवाढ व्याज सारखे. परंतु आता इथे एक गोष्ट विचार करा, सर मग आम्ही चक्रवाढ व्याजला असं सॉल्व्ह करायला काय हरकत आहे? जसं तुम्ही म्हणताय तसं आम्ही चक्रवाढ व्याज घेतो की. म्हणजेच काय, इथे आम्ही याला अजून चांगल्या पद्धतीने रिड्यूस करतो. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो, जर एखाद्याचं मुद्दल 10,000 आहे आणि व्याजाचा दर 20% असेल तर 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती लागणार? मग आम्ही असं म्हणतो की 10,000 ही आहे एकूण मुद्दल, 20% व्याजाचा दर आहे म्हणजे 120% पहिल्या वर्षी रक्कम भेटणार. दुसऱ्या वर्षी एकूण रक्कम ही सुद्धा 120%. कोणाच्या? वाढलेल्याच्या. 120च्या पुन्हा 120%. याला ज्या वेळेस मी सॉल्व्ह करणार मला एकूण रक्कम मिळणार आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर हे 4 0 कट होतात. 12 गुणिले 12 हे आम्हाला येतं 144 वरचे 2 0. एकंदरीत जर पाहिलं तर कितीने वाढलंय? 4400. हेच आपलं असणार आहे चक्रवाढ व्याज. हेच आपलं काय आहे? चक्रवाढ व्याज. तर मग ही मेथड आहे का? नाही. हे फक्त इंट्रोडक्शन देतोय, अजून मेन मेथडला सुरुवात करायची. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करायचं मित्रांनो, इथं तुम्ही जर बघितलं पहिल्या वर्षी 20% वाढ होती आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 20% वाढ होती. बरोबर आहे. तर एकंदरीत वाढ किती टक्के होती रे? हा एक प्रश्न मोठा आहे. जर तुम्ही बघितलं पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 20% वाढ आहे म्हणजे 4400 आम्हाला व्याज भेटलं. कितीवर? 10,000वर. मग 4400 एवढं व्याज जर मला 10,000वर भेटत आहे, यावरून मी असं म्हणू शकतो एकंदरीत जी काही व्याज आहे ते 44% लागलेलं आहे. एकंदरीत व्याज 44% लागलेलं आहे. बरोबर आहे. आणि इथं काय गोष्ट होत आहे? 20% वाढलं आणि वाढलेल्या व्हॅल्यूवर पुन्हा 20% वाढलं. अगोदर 10% वाढलं, पुन्हा वाढलेल्या व्हॅल्यूवर 10% वाढलं. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं 1000 होती, 1000वर आपल्याला 10%ने किती रुपये भेटले होते? व्याज 210. मग हे चक्रवाढ व्याज 210 जर 1000च्या हिशोबाने काढले तर एकूण किती टक्के येतं? सर हे आम्हाला 21% येत आहे. मग डायरेक्टली आम्हाला असं सांगता येईल का की 10%नं 2 वर्षानंतर 21% व्याज भेटेल, 20%नं 2 वर्षानंतर 44% व्याज भेटेल, किंवा 8%नं 2 वर्षानंतर किती व्याज भेटेल? 6%नं 2 वर्षानंतर चक्रव्याज किती असेल? डायरेक्टली तोंडी काढता येईल का? तर हो. ही जर तुम्हाला शिकायचं असेल तर पुढची महत्वाची कन्सेप्ट समजून घ्या. पुढच्या महत्वाच्या कन्सेप्टचं नाव आहे लागोपाठ शेकडेवारी वाढ. याला आपण म्हणतो सक्सेसिव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट. लागोपाठ शेकडेवारी वाढ म्हणजे काय? वाढलेल्या व्हॅल्यूवर पुन्हा वाढ, त्याला म्हणायचं लागोपाठ वाढ. क्लिअर? किंवा सक्सेसिव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट. आता इथे एक लक्ष द्या, इथे जर गोष्ट पाहिली, मी जर म्हटलं 100 रुपये आहे, 10%नं वाढलं तर हे होतं 110, पुन्हा 10%नं वाढलं हे होतं 110. मग आता याला सॉल्व्ह केलं, 100 कटलं, हे 2 0 कट होतात, हे येतं 121. 100वर 121 झालं म्हणजे 21%ची वाढ झालेली आहे. 10%नं 2 वर्षामध्ये 21%ची वाढ होते. जर 100 रुपये असेल, पहिल्या वर्षी आपण 20%नं वाढ दिली, हे तर 120. दुसऱ्या वर्षी सुद्धा 20%नं वाढ दिली, हे तर 120. 100 कटलं, याला जर सॉल्व्ह केलं, हे तर 144. 100वर 144 म्हणजे 44%ची वाढ होते. काही लक्षात येत आहे का? सर जर 8% असतील तर 8% जर तुम्ही घेतले किंवा तुम्ही एखादी चांगली व्हॅल्यू घ्या, 40% असेल तर 100 आहे, 100वर 40% वाढले म्हणजे 140 भागिले 100, पुन्हा 140 भागिले 100,
याला कसं सॉल्व्ह करता येईल? 100 100 कटलं, हे 2 शून्य कट होतात, 14 गुणिले 14 196. मग इथे एकूण वाढ किती झाली? 96% वाढ झालेली आहे. याला आपण म्हणतो 21%, 44%, 96%. याला आपण म्हणतो लागोपाठ वाढ. म्हणून आपण म्हणतो लागोपाठ शेकडेवारी वाढ किंवा सक्सेसिव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट काय असेल? 10% 21 आहे, 20% 44 आहे आणि 40% 96 आहे. याला तोंडी काढायचा विचार करूया, थोडस डोकं अजून शार्प करूया. जर आम्हाला हे तोंडी काढायचं असेल ना, त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्या, लागोपाठ शेकडेवारी वाढ ही नेहमी किती असते माहितीये का तुम्हाला? ही असते ए अधिक बी अधिक ए बी भागिले 100. हे फक्त समजून सांगतोय, पाठ करू नका, पाठ करायचं नाही. ए अधिक बी अधिक ए बी भागिले 100. ए अधिक बी अधिक ए बी भागिले 100. ए म्हणजे काय? पहिल्या वर्षी झालेली वाढ. बी म्हणजे काय? दुसऱ्या वर्षी झालेली वाढ. मग आता पहिलं उदाहरण जर बघितलं, पहिल्या वर्षी 10% होते, दुसऱ्या वर्षी सुद्धा 10% होते. ए ची पण व्हॅल्यू 10, बी ची पण व्हॅल्यू 10. इथं लिहूया 10 अधिक 10, पुन्हा 10 गुणिले 10, ए गुणिले बी 100 भागिले 100. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, हे आम्हाला भेटतं 1, 10 10 20 आणि 1 21. बघा मित्रांनो, 21% आम्हाला डायरेक्टली वाढ कळाली. ही झाली लागोपाठ वाढ. आता 20% बघूया. 20% काय येत आहे? 20 अधिक 20 अधिक 20 गुणिले 20 ते येतं 400 भागिले 100. 2 शून्य 2 शून्य कट होतात. 20 आणि 20 40, 40 आणि 4 44% ही लागोपाठ वाढ आहे. 44% लागोपाठ वाढ आहे. आता पुढे बघा, 40% जर घेतलं तर काय येतं रे? हे बघा, 40 अधिक 40, 40 गुणिले 40 ते येतं 1600 भागिले 100. चेक करा, हे 2 शून्य कट होतात. 40 आणि 40 80, 80 आणि 16 96% ही लागोपाठ वाढ आहे. उत्तर आपलं बदललेलं नाहीये. 21%, 44%, 96%, 21%, 44%, 96%. पण आता मात्र सर आम्हाला एक गोष्ट सांगा, तुम्ही सुरुवातीलाच बोलले होते की फॉर्म्युला वापरायचं नाही, तोंडी काढायचं आहे. इथं तुम्ही फॉर्म्युलामध्ये पुट करतायत, आम्हाला तोंडी काढायचं शिकवा सर. चला तर मग हेच प्रश्न तोंडी कसं करायचं सांगतो. जर लक्ष द्या, आता काय करायचं, जर तुम्हाला याला तोंडी करायचं असेल ना, त्यावेळेस काय करायचं, हा फॉर्म्युला तोंडी वापरायचा. पहिल्या वर्षी 10% वाढ आहे, दुसऱ्या वर्षी 10% वाढ आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%. पहिल्यांदा काय करायचं, उलटा फॉर्म्युला वापरूया. पहिल्यांदा दोघांचा गुणाकार करा. 10 गुणिले 10 हे तर 100. बरोबर, दोघांचा गुणाकार भागिले 100 म्हणजे 2 घरं सोडायचे, 2 घरं डेसिमल सोडायचे. 10 गुणिले 10 100 येतं. याला जर 2 घर डेसिमल सोडलं, दशांश 2 घर सोडलं, हातचा 1 येतो. 10 आणि 10 20, 20 आणि 1 21, 21.0 म्हणजे 21% ही डायरेक्ट वाढ आहे. कळलं का? लागोपाठ वाढ 21%. आता बघा, 20% आणि 20%. 20 गुणिले 20 400, 2 घरं सोडायचे. 2 घरं का सोडायचे? कारण की भागिले 100 आहे. हातचा काय येणार आहे? 4. 20 आणि 20 40, 40 आणि 4 44, डायरेक्ट 44% वाढ आहे. आता जर बघितलं 40% आणि 40%, आता 40 गुणिले 40 1600, 2 घरं सोडायचे, हातचे येतात 16. 40 आणि 40 80 आणि 16 96, 96% डायरेक्ट लागोपाठ वाढ आहे. आणि ही लागोपाठ वाढ म्हणजे इनडायरेक्टली काय आहे? 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. लागोपाठ वाढ म्हणजे काय? 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. आता सर जर प्रश्न अवघड आला, पहिल्या वर्षी 8% वाढ आहे किंवा पहिल्या वर्षी 8% दर आहे, दुसऱ्या वर्षी 5% दर आहे, तर मग चक्रवाढ व्याज किती असेल? पहिल्यांदा आपण शेकडेवारीमध्ये काढूया. जर पहिल्या वर्षी 8% दर आहे, दुसऱ्या वर्षी 5% दर आहे, तोंडी कसं येतं? 8 पंचे 40, 2 घरं सोडले, 8 आणि 5 बेरीज करा 13, 13.40% 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. आता जर म्हटलं पहिल्या वर्षी 9%, नंतर 8%, कसं करणार? 9 8 72 लिहिलेलं आहे. 9 आणि 8 17, 17.72% 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. तर जर असं असलं आता 8% आणि 8%, मग काय येणार? दोघांचा गुणाकार 8 8 64, दोघांची बेरीज 8 आणि 8 16, 16.64% 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. मजा आली का? कळतंय? अशा प्रकारे आम्हाला या बिना फॉर्म्युला वापरता तोंडी चक्रवाढ व्याज काढता आला पाहिजे. काही उदाहरण सांगतो, लक्ष द्या.
पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 12%, यानंतर 11% आणि 11%, यानंतर 8% आणि 10%, यानंतर 4% आणि 2%. ठीक आहे, हे 4 उदाहरणं पाहूया, नंतर तुम्हाला हळूहळू आयडिया क्लिअर होत जाणार आहे. खूप मजा येणार आहे, शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. इथे बघा आता 10% आणि 12% याचं किती येतं? 10 गुणिले 12 120. हातचे येतात 1, कारण की 2 घरं ठेवायचे, आपल्याला 2च घरं ठेवायचे असतात. आता पुढे काय होणार? पुढे बेरीज करायची. 10 आणि 12 22, 22 आणि 1 23, 23.20% हा झाला 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज. आता दोघांचा गुणाकार 11 गुणिले 11 121, हातचा आला 1, 11 आणि 11 22 आणि 1 23, 23.21%. आता इथे चेक करा, दोघांचा गुणाकार 10 गुणिले 8 10 8 80, 2 घरं सोडले 10 आणि 8 18, 18.80%. 4 गुणिले 8 4 दुने 8, परंतु 2 घरं सोडायचे, इथं 0.8 येणार. 2 घरं सोडायचे म्हणून 0.8 येणार. आता बेरीज करा, 4 आणि 2 6, 6.08. हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. अशा प्रकारे डायरेक्ट तोंडी आम्हाला चक्रवाढ व्याज काढता येतं. सर्वांना मजा येते? मग आता अजून सर याला काय काय कॉम्प्लिकेटेड प्रश्न येतील? सॉरी, याला अवघड अवघड प्रश्न कसे तयार होतील? तुम्हाला विचारल्या जाईल 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज काढा, तुम्हाला विचारल्या जाईल 2 वर्षाचा सरळ व्याज काढा, तुम्हाला हे विचारल्या जाईल 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती आहे ते सुद्धा काढा. असे अनेक प्रश्न तुमचे तयार होतात आणि सगळेचे सगळे प्रश्न या मेथडने सॉल्व्ह होतात. कसं ते 1 बाय 1 सांगतो. सगळ्यांनी मन लावून लक्ष द्या, नोट्स काढत चला आणि परफेक्ट बनायचं आहे. बघा मी इथं लिहितोय तुमचा दर. दर असेल पहिल्या वर्षी, दर असेल दुसऱ्या वर्षी, यानंतर इथे आपण काढणार आहोत चक्रवाढ व्याज, इथे आपण शोधूया सरळ व्याज आणि या ठिकाणी आपण शोधूया चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज दोघांचा फरक. तर आपण हे सुद्धा इथे काढणार आहोत. कसं? 1 बाय 1 चेक करा. आपण दर घेऊया 3%, 6%, नंतर घ्या 7%, 7%, नंतर घ्या 10% आणि 9%, पुढं 5% आणि 8%. चला हे चारही उदाहरणं सॉल्व्ह करूया. तुम्हाला सगळं सॉल्व्ह करून दाखवतो. चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि दोघांचा फरक सगळं काही सॉल्व्ह होणार. चक्रवाढ व्याज कसं काढायचं आता तुम्हाला आयडिया क्लिअर झालेली आहे. पहिल्यांदा दोघांचा गुणाकार 6×3 हे तर येतं 2 घरं 0.18, 6 आणि 3 9, 9.18%. सरळ व्याज काय असतं? सरळ सरळ दोघांचा गुणाकार 6 आणि दोघांची बेरीज 6 आणि 3 9, सरळ व्याज 9%. दोघांचा फरक काय येतोय बघा बरं, 9.18 आणि 9%चा फरक येतो 0.18%. हा झाला दोघांचा फरक. पुढे आता बघा 7 7 49 हे तर 0.49, 7 आणि 7 14, 14.49 हा झाला चक्रवाढ व्याज. सरळ व्याज काय? दोघांची बेरीज 7 आणि 7 14 आणि फरक किती असेल? 0.49%. चला पुढे चलूया. दोघांचा गुणाकार 99 90, 2 घरं सोडा. दोघांची बेरीज ते येतं 19.90. आता सरळ व्याज किती येणार? 10 आणि 9 19 आणि दोघांचा फरक घ्या 0.90%. मजा येते का? आता दोघांचा गुणाकार 8 पंचे 40, दोघांची बेरीज 8 आणि 5 13, 13.40%. सरळ व्याज काय असणार? दोघांची बेरीज 8 आणि 5 13 आणि दोघांचा फरक घ्या, हा येतो 0.40%. अशा प्रकारे आम्हाला चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि त्यांचा फरक तोंडी काढता येतो. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फरक जो दिसतोय ना, तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतंय का? बघा बरं, प्रत्येक ठिकाणी फरक काय आहे? प्रत्येक ठिकाणी फरक जो आहे, दिलेल्या दराचा गुणाकार करा आणि त्याला 100 ने भागा, हा फरक असतो. हा काय आहे तुमचा फरक? चेक करा, तोंडी काढायचं आहे. बघा 18 100 ने भाग द्या 0.18, 7 7 49 100 ने भाग द्या 0.49, 10 9 90 100 ने भाग द्या 0.90 आणि 8 पंचे 40 100 ने भाग दिला 0.40. सगळं काढता येत आहे, काहीच उरत नाहीये. इथून तिथून मिथून सब कुछ निकलेगा बेटा, सगळं काही भेटणार आपल्याला. तर हे होतं आपलं चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं काढायचं विदाऊट फॉर्म्युला. आवडलं असेल सगळ्यांना? तर मग आता पुढे आपण चालणार आहोत. एक्झाम्पल जे काही आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आले बऱ्याच एक्झाम मध्ये, ते सगळेचे सगळे प्रश्न मी तुमच्या समोर घेतोय.
हे सगळे एक्झाम मध्ये आलेले कलेक्ट केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला असं व्हायला नको सर या एक्झाम मध्ये सोपे विचारतात त्यात अवघड विचारतात, कसलाही प्रश्न येऊ द्या आपणच तिथं टिकलो पाहिजे. आता लक्ष द्यावा इथे म्हटलं दशादशे 10% दराने 3,000 रुपयावर 2 वर्षांनी मिळणारे चक्रवाढ व्याज किती असणार. दशादशे 10% दराने 3,000 रुपयावर तोंडी काढायचं आहे. 2 वर्ष म्हटलं तर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%. पहिल्यांदा गुणाकार करा, 10 10 100, हातचा येतो 1, 10 20 आणि 21, सरळ सरळ आम्हाला 21% काढायचे. बरं 21% कशावर काढायचे रे. 3,000वर 21% काढायचे. 3,000वर 21%, 21 त्रिक 63, म्हणजेच जो काही चक्रवाढ व्याज असेल तो असणार आहे 630 रुपये. इथे चक्रवाढ व्याज किती आलेलं आहे 630 रुपये. चला पुढे चलूया. बघा आता इथं म्हटलं दशादशे 12% दराने 5,000 रुपयावर 2 वर्षांनी मिळणारे चक्रवाढ व्याज किती आहे. आता 12% तसं तर आपल्याला हे तोंडी जमत आहे, मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिहितो. 12% जर म्हटलं 12 गुणिले 12 144, हातचा येतो 1, 12 आणि 12 24 आणि 1 25, म्हणजेच आपल्याला 25.44% काढायचे. 25.44% काढायचे. कोणाचे 5,000चे. चला हे 2 0 2 0 कट होतात, इथला एक 0, 5 चोक 20, हातचे येतात 2, 5 चोक 20 आणि 2 22, पुन्हा 2, 5 5 25 आणि 2 27, पुन्हा 2, 5 जुने 10 आणि 2 12, दशांश घरचे 2, तर एकूण चक्रवाढ व्याज किती असणार 1272 रुपये. किती आलेला आहे 1272. विचारा तुमच्या स्वतःच्या मनाला, सोपं वाटतंय का नाही. अजून प्रश्न घेऊया. सर आता बघा व्याजाचा दर दोन्ही वर्षी वेगवेगळा आहे. आता तो प्रश्न खूप अवघड झाला. अरे काही अवघड नाही झाला, चिल्लर प्रश्न झालेला आहे, अतिशय सोपा आहे. पहिल्या वर्षी 8% आणि दुसऱ्या वर्षी 5% दराने 8,000वर 2 वर्षांनी मिळणारे चक्रवाढ व्याज किती. पहिल्या वर्षी 8, दुसऱ्या वर्षी 5. चला सॉल्व करा. 8 पंचे 40, 8 आणि 5 13, 13.40% काढायचे. कशावर काढायचे 8,000वर काढायचे. आला आपलं उत्तर. याला जर सॉल्व केलं हे 2 0 2 0 कट होतात, वरचे 2 0 जशाला तशा. 8 चोक 32, हातचे येतात 3, 8 त्रिक 24 आणि 3 27, हातचे येतात 2, 8 1 8 आणि 2 10, हे दशांशचे 2 घरं सोडले. 1,072 रुपये. ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर आहे. व्याजाचा दर वेगवेगळा जरी आला मेथड तीच आहे. कळालंय. चलो पुढे चलूया. आता इथे बघा, इथे बघा. ठीक आहे, काय दिसतंय तुम्हाला. पहिल्या वर्षी व्याजाचा दर 6% आहे, दुसऱ्या वर्षी व्याजाचा दर 4% आहे. तर 6,000 रुपयावर 2 वर्षांनी मिळणारे चक्रवाढ व्याज किती. आता तसंच करायचं. पहिल्यांदा गुणाकार, साइन चोक 24, दशांश देऊन टाका. 6 आणि 4 10, 10.24% कशावर काढायचंय 6,000वर काढायचे. फक्त गुणाकार, हे कटलं हे कटलं, शून्यला शून्य. साइन चोक 24, हातचे येतात 2, साइन 2 12, 13 14, इथे 14 येतंय. 6 1 6, 2 घरं सोडायचे. 614.4, 614.4 रुपये हे झालंय आपलं उत्तर. चला पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न नेक्स्ट. आता या ठिकाणी जरा प्रश्न वेगळा आहे. प्रश्न जरा थोडा वेगळा आहे. इथं आम्हाला चक्रवाढ व्याज नाही विचारलेलं आहे, इथं विचारलं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजचा फरक. प्रश्नाकडे लक्ष द्या. पहिल्या वर्षी 9% आणि दुसऱ्या वर्षी 4% दराने 10,000 रुपयावर 2 वर्षांनी मिळणारे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती. आता आठवा बरं आपण फरक कसा काढायचो. फरक सोपा आहे. दोघांचा गुणाकार भागिले 100 हा फरक असतो, तेवढा टक्केवारी. आता इथं फरक किती असणार आहे. पहिल्या वर्षी 9%, दुसऱ्या वर्षी 4%. 9 चोक 36 म्हणजेच 0.36% एवढा फरक आहे मित्रांनो. कशावर 10,000वर. हे तुमचं उत्तर आलंय. डायरेक्ट उत्तर. पेन पेपर काय तुम्ही टाइमपास नाही, डायरेक्ट उत्तर. थोडंसं कॅल्क्युलेशन. 2 0 2 0 कटलं. 36 गुणिले 0.36 गुणिले 100, तर फरक आहे 36 रुपयांचा. या ठिकाणी आपल्याला फरक पाहिजे होता 36 रुपयांचा. तर आपलं उत्तर ऑप्शन ए, ऑप्शन मध्ये करेक्शन आहे 36 रुपये हे आपला फरक असणार आहे. मजा येते. ठीक आहे. आता इथे जर फरक असता,
इथे जर मी म्हटलं 5% आणि 6% दराने फरक किती असणार 2 वर्षामध्ये चक्रव्याज सरळ व्याज? 5% 6% दोघांचा गुणाकार 6 पंचे 30 0.30% हा फरक असला पाहिजे. कळतंय ना? 11% आणि 10% या हिशोबाने फरक किती असणार? दोघांचा गुणाकार ते येतं 110, 2 घरं 100 ने भागतोय तर 1.10%. 1.10%. चलो पुढे चलूया. इथं म्हणलं पहिल्या वर्षी 12%, दुसऱ्या वर्षी 15% दराने 5,500 रुपयावर 2 वर्षांनी मिळणारे एकूण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती? 12% आणि 15% दराने. आता पहिले बघा 12% आणि 15% डायरेक्ट फरक कसा काढायचा सांगितला? दोघांचा गुणाकार भागिले 100. चला 15 दुने 30, हातचे 3, 15 1 15 आणि 3 18. हे तर 1.80% किंवा 1.8%. मग याला जर सॉल्व केलं 1.8% आम्हाला काढायचं आहे. कशावर काढायचं आहे? 5,500 वर. चला 2 0 कॅन्सल. 18 पंचे 90, हातचे येतात 9, 18 पंचे 90 आणि वरचे 9 ते येतं 99. एक घर डेसिमल इथं आपण ठेवलेला आहे तर 99 रुपये हा यातील फरक असेल. 99 रुपये हा यातील फरक असेल. कळलंय? 1.80 घेतलं तरी काही फरक नाही पडणार. ते 99.20 येतील, काही फरक नाही पडणार. 1.80% घ्या किंवा 1.8% घ्या. चला पुढचा प्रश्न. आता हा सुद्धा वेगळा आहे. हा सुद्धा वेगळा प्रश्न आहे. मी सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या मेथडने सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. चलो आता तुमचेच एक्सप्रेशन, तुमचे जे काही आतापर्यंत बघताना जे एक्सप्रेशन वाटतायत ना ते मला बघून थोडं बरं वाटतं की जी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली ना समजण्याची ती वेगळीच आहे. तीच माझी फी आहे. जे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला भेटतंय ना तेच इथं आनंददायी आहे. आणि जर खरंच तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन भेटतंय, मेथड आवडली असेल, खुश असाल, कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचं नाही. सांगायला विसरू नका, कारण तुमचं कमेंट्स मध्ये रिप्लाय देणं हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे. असेच नवीन नवीन शॉर्ट ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. फक्त सांगायला विसरू नका. इथे बघा 10.8% दराने 2 वर्षातील चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 128 रुपये आहे. तर मुद्दल शोधा. मुद्दल दरवेळेस 100% असते. सगळ्यांना माहिती मुद्दल किती टक्के असते? 100% असते. मग 8% दराने 2 वर्षाचं पहिल्या वर्षी 8, दुसऱ्या वर्षी 8, दोघांचा गुणाकार 8 64. फरक काढण्यासाठी 100 ने भागतो. 0.64% किंमत आम्हाला 128 दिली. तर मुद्दल विचारली म्हणजे 100% किंमत विचारली. आपलं उत्तर येतंय की? आता सॉल्व करा. ठीक आहे. याला जर सॉल्व केलं 128 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 64. सर हे काय केलं हे तुम्ही नाही कळालं. मी हे 2 दशांश घरं कट केले आणि त्याच्या जागी वरती 2 शून्य लिहिले. मग आता 64 हे डबल आहे. 2 गुणिले 100 गुणिले 100 हे आम्हाला डायरेक्ट 4 शून्य इथं ठेवायचे. तर मुद्दल येत आहे 20,000 रुपये. 20,000 नव्हे 20,000 रुपये. ऑप्शन ए राईट आन्सर आहे. मुद्दल किती आली आमची? 20,000 रुपये. चला पुढचा एक प्रश्न. काय म्हटलंय? पहिल्या वर्षी 25%, दुसऱ्या वर्षी 6% दराने 2 वर्षातील चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 45 रुपये आहे. मुद्दल शोधा की र. आता ट्राय करा बरं. उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. 25% आणि 6% दराने तुम्हाला काय करायचं आहे? हा तुमच्यासाठी असणारे होमवर्क. आन्सर कमेंट्स मध्ये सांगा. तुमचं आन्सर कमेंट्स मध्ये टाकायचं आहे. ज्याचं उत्तर बरोबर असेल त्याच्या उत्तराला मी रिप्लाय देणार, त्याच्या उत्तराला मी हार्ट देणार, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कोणतं उत्तर बरोबर आहे. क्लिअर आहे? ट्राय करा. थोडीशी मदत करतो तुम्हाला. 25% आणि 6% दराने फरक विचारलाय. 25 × 150, 100 ने जर भाग दिला 1.50% किंमत आम्हाला देण्यात आलेली आहे. 1.50 किंवा तुम्ही त्याला 1.5% पण म्हणू शकता, काही फरक नाही पडत. शून्य नाही घेतला तरी चालतं. म्हणजे 1.5% किंमत आम्हाला 45 रुपये दिले. मुद्दल शोधायची आहे तर 100% किंमत आम्हाला शोधायची आहे. चला याचा आन्सर कमेंट्स मध्ये सांगा. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं सांगायला विसरू नका. या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन जॉईन करा. भविष्यामध्ये जे मी लाईव्ह सेशन्स घेणार आहे, तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन परफेक्ट करून देणार आहे, ते तुम्हाला तिथं टेलिग्राम चॅनलला लाईव्ह सेशन्स भेटतील.
भविष्यात तुम्हाला भरपूर काही नॉलेज भेटणार आहे मित्रांनो. तर या प्लॅटफॉर्मला सोडू नका, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि येणाऱ्या लाईव्ह सेशनचा सर्वांनी खूप जास्त फायदा घ्या. आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय. जय हिंद. थँक्यू.